सोलापुर सहायक दुय्यम निबंध कार्यालय में जीरो कर्मचारियों पर कार्रवाई की मांग को लेकर सोलापुर जिला परिषद पूनम गेट पर सादिक शेख का बेमुदत धरने आंदोलन शुरू। मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष, सोलापूर नागरी समस्या कृती समिती। आज सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे मी सध्या बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे। माझ्या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की दक्षिण उत्तर सब रजिस्टर ऑफिस यांच्या अंतर्गत जे सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 सोलापूर उत्तर 1, 2, 3 व तसेच दक्षिण या ठिकाणी जे झिरो कर्मचारी आहे यांना तात्काळ हकालपट्टी करा म्हणून मी दिनांक 25/7/2025 रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला होता। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की सोलापूर सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 सोलापूर उत्तर 1, 2, 3 व तसेच दक्षिण या कार्यालयात जेवढे झिरो कर्मचारी आहे यांना तात्काळ निलंबित करा म्हणून आम्ही मागणी केली होती। व तसेच या कार्यालयामध्ये जे प्रत्येक फाईलवर 100 रुपयापासून 1000 रुपये 2000 रुपयापर्यंत अनधिकृतपणे फाईलीच्या पाठीमागे पैसे गोळा करणारे, अनधिकृतपणे पैसे घेणारे जेवढे कर्मचारी आहे यांच्यावर कारवाई करा। व तसेच गेल्या 1 वर्षभरात या कार्यालयात माहिती अधिकाराखाली जे अर्ज आलेले त्या माहिती अधिकाराखाली आलेल्या अर्जावर शासकीय स्तरावर जे निर्णय झालेले त्या निर्णयाचे छायांकित प्रत आम्हाला द्या। व तसेच या कार्यालयात गेल्या 1 वर्षभरात जेवढे तक्रारी अर्ज आलेले आहे त्या तक्रारी अर्जावर आपल्या कार्यालयामध्ये शासकीय स्तरावर जे निर्णय झालेले त्याची छायांकित प्रत आम्हाला द्या म्हणून आम्ही मागणी केलेली आहे। परंतु आमच्या मागणीला दिनांक 1/8/2025 रोजी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या ठिकाणी सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 उत्तर 1, 2, 3 व तसेच दक्षिण सोलापूर या कार्यालयात पत्र देखील काढलेलं आहे की मी जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या अनुषंगाने या विषयावर कारवाई करा म्हणून। परंतु अतिशय भ्रष्ट सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग 2 1, 2, 3 उत्तर आणि दक्षिण या कार्यालयाने आजपर्यंत माझी कुठलीही दखल या ठिकाणी घेतली नाही। वरिष्ठांनी जे पत्र त्यांच्याकडे दिलेलं आहे त्या पत्रावर देखील त्यांनी आजपर्यंत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही। त्यासाठी आज या ठिकाणी मी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे। जोपर्यंत सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 उत्तर 1, 2, 3 व दक्षिण या कार्यालयात झिरो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होत नाही, या कार्यालयात जोपर्यंत 100 रुपयापासून 1000 2000 प्रत्येक फाईलीला जे अनधिकृत पैसे घेतात ते घेण्याचा काम बंद होत नाही तोपर्यंत या ठिकाणी माझं आंदोलन अशा पद्धतीने सुरू राहणार आहे। जर माझ्या आंदोलनाची दखल या ठिकाणी शासनाने घेतली नाही तर या सर्व अधिकाऱ्यांच्या नावाने मी डायरेक्ट कोर्टामध्ये रीट दाखल करणार आहे।